नमस्कार. मी ज्ञानदीप फाउंडेशनचे डॉक्टर रानडे. मला आज आनंद वाटतो की आपले विलिंग्डनचे प्राध्यापक सुरेश गोखले यांचे चिरंजीव तुषार गोखले हे अमेरिकेत असतात. ते आज इथं आलेले आहेत. कालच त्यांची गाठ घ्यायची होती, पण मी म्हटलं त्यांनी स्वतः इथं आलेलं बरं पडेल, म्हणजे आपलं ऑफिस हे बघता येईल. तर आमची ही जी कंपनी आहे पूर्वी म्हणजे 66ला मी बी झाल्यानंतर आधी IIT कानपूरला मी PhD केली. त्यावेळेलाच कॉम्प्युटर तिथं सुरू झालं. तेव्हापासून मला कॉम्प्युटरची आवड निर्माण झाली. बरोबर. इथं आल्यानंतर मी विशेष संस्कृतची होती. तिला म्हटलं कॉम्प्युटर शिक. तर मग आम्ही वालचंद कॉलेजवर कॉम्प्युटरचे क्लासेस घ्यायला लागलो. बरोबर. नंतर विश्रामबागला सुयश कॉम्प्युटर्स म्हणून सुरू केलं 3 वर्ष शिकवायला. मध्ये मी आजारी होतो. मग 2000ला मी इथं आलो आणि ज्ञानदीप इन्फोटेक म्हणून कंपनी स्थापन केली. बरोबर. आणि त्यावेळेला मनीष वगैरे इथं आला होता. ते 99ला झाले तुम्ही. तर तो इथं पहिल्या वर्ष 1 वर्ष त्यांनी इथं काम केलं मनीष. आणि तो इथून जाताना त्याला तिथल्या अनुभवाचा फायदा होऊन तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी वेब डिझाईनचंच काम दिलं. आणि 2000मध्येच केलं. 2005मध्ये आम्ही फाउंडेशन सुरू केलं, म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजी. माझा एन्व्हायरमेंट विषय आहे ना, त्याच्यातलं करायचं सुरू केलं. बरोबर. तर चालू आहे. आता काय 16 साली मिसेस गेल्यानंतर मी आता 6 महिने तिकडे 6 महिने इकडे असं असतोय. बरोबर. तर आपली जरा थोडीशी माहिती सांगा, म्हणजे तुमचा तिथला प्रवास कसा काय झाला, तुम्ही तिकडे कुठं होता, बरोबर. थोडीशी काय. सो माझं इंजिनिअरिंग झालं इथं वालचंद कॉलेजमधून, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 99 साली. हां. आणि त्याच्यानंतर मला कॅम्पसमधून टाटा इन्फोटेकमध्ये जॉब लागला. अच्छा. आणि टाटा इन्फोटेकमध्ये जॉईन करायच्या आधीच मला इन्फोसिसची ऑफर मिळाली. म्हणून इन्फोसिस बेंगलोर जॉईन केलं. बरं बरं. आणि मला चांगल्या संधी मिळत गेल्या त्याच्यानंतर. पहिल्याच वर्षी मला जपानचा प्रोजेक्ट होता. प्रोजेक्ट चांगला झाला, त्यामुळे जपानला मला जायला मिळालं. आणि जपानहून परत आल्यावरती लगेच पुढच्या वर्षी अमेरिकेला जायला मिळालं. आणि 2002 पासून मग मध्ये थोडं मी इकडे परत आलो. 2004मध्ये प्रोजेक्ट संपल्यावरती, पण 2006 पासून आता अमेरिकेतच आहे. आता सिटीजन आहे. हो. आणि आता तिकडं वेगळ्या वेगळ्या डोमेनमध्ये काम केलं. सो आता इलेक्ट्रिकलचा काही संबंध नाही. इलेक्ट्रिकलचं तर बटन ऑपरेट करतो, ऑन ऑफ एवढंच राहिलंय समजा. बट कम्प्युटर फील्डमध्ये सुरुवातीला मी ई-कॉमर्स या कॅटेगरीमध्ये काम केलं. म्हणजे ऑनलाईन वस्तू कशा विकायच्या. तर हे जपानमधल्या एका कंपनीसाठी आम्ही त्यांचा तो प्रोजेक्ट केला होता. आणि त्याच्यानंतर मग वेगळ्या वेगळ्या डोमेनमध्ये काम करायला मिळालं. सो आता IT चं असं असतं की एकच डोमेनमध्ये आपण खूप वर्ष काम करत राहिलो असं जनरली होत नाही. जर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, जे काही तुम्ही दुसऱ्यांचे प्रोजेक्ट्सवरती काम करता, तर प्रोजेक्ट बदलत राहतात. त्यामुळे सुरुवातीला ई-कॉमर्स होतं. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आलं. मी क्रायसलरसाठी काम केलं डेट्रॉइटमध्ये. मग डॅमलर क्रायसलर फायनान्शियलसाठी काम केलं, थोडंसं वेगळा डोमेन. आणि त्याच्यानंतर गेले 12 वर्ष आता एका हेल्थकेअर कंपनीसाठी काम करतो. हेल्थकेअरमध्ये. अच्छा. आता एक मी सहज तुम्हाला कल्पना सांगतो. आम्ही एक काय सुरू करतोय. मी ऑनलाईन अपॉइंटमेंट प्लस म्हणून एक सॉफ्टवेअर केलं होतं. अच्छा. की डॉक्टरांनी पेशंटला हे द्यायचं, म्हणजे अपॉइंटमेंट डायरेक्ट करायची. बरोबर. म्हणजे आयत्या वेळेला इथं जाऊन थांबायला लागत नाही. बरोबर. असं त्याचं आता मी चेंज करून आता असं करतोय की इमिग्रंटसाठी हे मेडिकल सपोर्ट देण्यासाठी इकडले डॉक्टर्स रजिस्टर करायचे. आपले सांगली मिरज हे मेडिकल हब आहे. बरोबर. त्या लोकांना आता तिकडे जे इमिग्रंट्स आहे, ज्यांना इन्शुरन्स कव्हर नाही, तर त्यांना अलोपॅथी ह्याचे माहिती ते देऊ शकतील, लाईफस्टाईल देऊ शकतील, असं एक हे करायचा प्लॅन आहे. आणि इथून तिथल्या सगळ्या डॉक्टरांना रजिस्टर करणार, ते त्यांनी त्यांची माहिती घालायची तिच्यात. आणि पेशंटला जो डॉक्टर पाहिजे असेल त्यांनी सांगायचं, त्यावेळेला फक्त फी घ्यायची, फी ठेवायचं. ते सगळं असं जनरल कल्पना आहे. अगदी चांगली कल्पना आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे तुम्ही जे अपॉइंटमेंटचं बोललात, तर हे अमेरिकेमध्ये खूप स्टँडर्ड आहे. कुठल्याही डॉक्टरकडे जायचं असेल तर वॉकिंग केलं आणि डॉक्टर भेटला असं रेअरली होतं. म्हणजे तिकडे इमर्जन्सी असतं. इमर्जन्सी आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे. सो इमर्जन्सीत जर गेलं तर लगेच तिथला कोणीतरी डॉक्टर आपल्याला भेटू शकतो, पण ते महाग आहे तसं करायचं. बरोबर आहे. पण रेग्युलर आपल्याला जे काही लागतं त्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. ते अपॉइंटमेंट घेऊन जायला लागतं.
डॉक्टर काय असं नसतो रेडी की जाऊन बसला आणि नंबर लावला, असं होत नाही. ते आता मला सगळा अनुभव आलाय. मी जातो ना तिथं, Right. ते हे देतात, डॉकेट देतात, बरोबर. तो हिंडू शकतो केव्हाही, वाजलं की जायचं वगैरे. अगदी नाही, आणि त्याचा कन्व्हिनियन्स पण आहे, आणि कसं आहे की थोडंसं पेशंटच्या वेळेला पण महत्व आहे तिकडे. पेशंट काय हो, किंवा हो, हो. पेशंटची फॅमिली काय, बरोबर आहे, बरोबर आहे. असं नाही की त्यांना गरज आहे म्हणून ते बसतील बाहेर हो, 8 तास वाट हो, हो. बघत, राईट. असं असं तिकडं फारसं चालत नाही. तर त्याच्यामुळं वेळेला महत्व आहे त्यांचं सुद्धा, आणि डॉक्टरांचं तर महत्व आहेच, कारण की हे सगळं तेच तर मेन आहेत बेसिकली याच्यामध्ये. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स गरजेचा आहे. असं नाही की डॉक्टरच फक्त महत्वाचे आणि पेशंट त्यांना गरज आहे म्हणून ते येऊन बसतील बाहेर, राईट. त्यामुळे आता मुलं वगैरे काय काय? मुलं आता मुलगा 12वी झाला, अच्छा. आणि आता तो पुढे परस्यू करतोय हा, म्हणजे आमची पण Bachelor. सुशांतची मुलगी पण आता 12वी झाली. हो हो, सेम तिला हा एलेला तिकडे मिळाले. बरोबर. हा, तुमच्या याला ते कुठे मिळालं? तो आता सॅन फ्रान्सिस्कोला जातो. सॅन फ्रान्सिस्को. हा. अच्छा. जवळ आहे तसं आम्हाला. तिथे ते जवळ आहे. जवळ आहे. अच्छा. हो. आणि हे प्राध्यापक सुरेश गोखले, तुम्ही पण तुमच्या वेळी सांगा. मध्ये भेटलो होतो, ते केमिस्ट्रीचे आमच्या मध्यंतरी तोरो होते ना, तोरो आता तिकडे गेले. बरोबर. आम्ही तोरोच्या बरोबर हे केलं होतं की विलिंग्टन हेरिटेज म्हणून साईन करायची. फार पूर्वीपासून जे आपले प्रोफेसर होते, बरोबर. ज्याच्यामुळे विलिंग्टनचं हे राहिली, त्यांच्या सगळ्यांची हिस्ट्री घ्यायची, त्यांची माहिती घ्यायची, बरोबर. म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटेल. बरोबर. आणि इव्हन डी सोसायटीशी करार करायचं असं चाललंय. मध्ये प्रवीण रुणकर आम्हाला भेटले होते. अच्छा, ते अच्छा. मला म्हणाले की आपण डी सोसायटीशी करार करू, ज्ञानी फाउंडेशनचे मिळून इथे डेटा सेंटर करता आलं तर घेऊया. बरोबर. एवढी मोठी एरिया आहे. तिथं पहिलं IT पार्क आपलं गेलं ते याच्या पॉलिटिक्सवर, पण ते तिथं ह्या एरियामध्ये जर आपल्याला डेटा सेंटर करता आलं गव्हर्नमेंटच्या, ते काय म्हणले 5-6 इंडस्ट्रीजकडनं पैसे गोळा करून आपण सिव्हिल कॅपिटल करूया, असं प्रवीण रुणकरांना इंटरेस्ट आहे कृष्णा व्हॅलीचे. म्हणून तो मी आणि तोरो गेलो होतो त्या परवा त्यावेळी. मी लोमटेसला नाही बोललो तिच्याबद्दल. तुमची जरा थोडी माहिती सांगा. मी विलिंग्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 38 वर्ष सर्व्हिस केली. किती ते किती हो? मी 72 साली MSc झालो हो, पुण्याला. हो. पुण्याला MSc हो. केलं आणि लगेच तिथं आलो. अच्छा. सुरुवातीचे 4 वर्ष डेमॉन्स्ट्रेटर होतो, हो, हो. नंतर मग लेक्चर म्हणून काम केलं. शेवटची 10 वर्ष HOD म्हणून काम बरोबर केलं. आहे. मग मधल्या काळात मी MPhil पण केलं. अच्छा. या हो, बरोबर आहे. PhD पुढे कंटिन्यू करायचं होतं, पण माझी डेट अचानक ॲक्सिडेंट मी गेली. अच्छा. त्यामुळे तो विषय मला सोडावा लागला. पण मग बाकी कॉलेजमध्ये असताना केमिस्ट्री हो, हो. विषय हा होता, हो. पण कॉलेजचा सांस्कृतिक विभाग माझ्याकडे जो 20 वर्ष होता. फिजिकल केमिस्ट्री काय कुठलं? माझं ऑर्गॅनिक केलं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा, म्हणजे दामलेंसारखं नाही, दामल्यांचं फिजिकल आहे, फिजिक आहे. असं आहे. माझं ऑर्गॅनिक. अच्छा आहे. त्यामुळं कॉलेजच्या इतर ॲक्टिव्हिटीमध्ये मला अनेकदा इंटरेस्ट असल्यामुळं सांस्कृतिक मंडळ माझ्याकडे होतं. हो, हो, अच्छा. त्याच्यातर्फे मुलांना विविध स्पर्धांना घेऊन जाणे, अच्छा. विद्यापीठाची टीम घेऊन जाणे, ह्याच्यासाठी बऱ्याच युनिव्हर्सिटी इंटाल फर्स्ट टाइम दिल्ली, ग्वाल्हेर, राजकोट सगळीकडे हिंडतात. आणि हे संघ तुम्ही संघ ग्रुपमध्ये आहे, तिकडे पण संघ करता का? So, तिकडं एवढं जाणं होत नाही, पण हा, तिकडं आहेत काही आहे ते. activities. हो. साईची सवन फॅमिली ही RSSचे हे आहे, सर्वांना मदत करतात. तिकडे सुद्धा आता मराठी त्या घरात तुम्ही आता काय काय चालू संघाचंच काम असतं. करतो. आता त्या घरात तुम्ही सांगा. परवा दिवशीच तुमच्या मिसेस भेटल्या मला, म्हणजे तुषार आलाय त्यामुळे लगेच जाणार आहे, म्हटलं इथं येऊन भेटावं. आणि तुमचं घर नेमकं मला माहिती नाही, हो, बरोबर. पण तिथं समोर होतो आणि मला कळलं नाही कुठं घर ते. काय आपण सारखे रस्त्यात हो, हो, हो. भेटतो, प्रत्यक्ष तरी याचं तसं जाणार. हे नेहमी आमच्याकडे येतात, म्हणजे उद्या काय ते रक्षाबंधन आहे, हे आहे, बरोबर. मी पूर्वी लहानपणी जायचो शाखेमध्ये, सातारला असताना. आम्ही सातारला होतो. 12वी नंतर इकडे आलो आम्ही. तेव्हा होतो काजरेकर, हर्षे वगैरे माहिती, तेव्हा आम्हाला शिकायला होतं तिथं. आमच्या तिथं होतं, आमच्या पाठीमागेच होतं. पण नंतर मग त्या 10वी 11वी नंतर आम्ही सोडलं, इकडे आलो. काय चाललंय सगळं पैकी. नरेंद्र रावळकर माझा क्लासमेट. हो, तो ब तुकडीत होता, मी अ तुकडीत होतो. नरेंद्र रावळकर मग तिकडे ह्याच्यात गेला तो. तो पण हे होता, ऍक्टिव्ह होता, डॉक्टरही होता, चांगला होता तो. चांगलं आहे. आपण आता तिथं आल्यावर मी भेटतोच आहे. आता इथे मी ऑगस्ट याला येतोय, 22ला येते. बरोबर. 22ला येते.
डिसेंबरपर्यंत, डिसेंबरला परत येणार. अगदी अगदी. 6-6 महिने तिकडे असं चालू आहे. नाही, तुम्ही चांगलं काम करताय कारण हां. की इथं जसं एक्सपोजर आता तिथं मी हे केलं बरं का, हां. माय सिलिकॉन व्हॅली नावाची वेबसाईट सुरू केली. अच्छा हां, म्हणजे तिथले लोक जे काय काय करतात ती आम्ही माहिती घालणार आहे. म्हणजे प्रत्येक अच्छा ठिकाणी अच्छा. हां, काय असतं इमिग्रंट लोकांना तिथल्या भागाचा इतिहास हे सगळं माहीत नसतं. तर तिथं गेल्यानंतर त्या लोकांना टोटल सगळीची माहिती, ट्रान्सपोर्ट काय असतं, बरोबर. दुकानं कुठली काय, हे सगळे फॅमिली गेली तर त्यांना सगळं कळू शकतं. बरोबर. कुठं काय करायचं असं केलं आहे. त्याबरोबर हे मेजर सगळ्या गोष्टी घातल्या. शिवाय इमिग्रंट लोकांना इतर ट्रेनिंग, पूर्वीची हिस्ट्री किंवा तिथली लोकॅलिटी काय 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 असतं. आता ह्याच्यामध्ये मी असं करणार आहे की इकडले लोकांनी काय केलं हे त्यांना सांगायचं, तिकडले इकडे म्हणजे थोडं बरोबर. कनेक्शन बरोबर. करायचं आमच्यात चाललंय. चांगलं आहे, चांगलं आहे. नाही, very good. त्यानिमित्तानं म्हटलं तुम्ही आता तेव्हा उद्या जाणार का? नाही, आता शनिवारी आधी म्हणजे स्वरदा बरोबर एक प्लॅन आहे 2-3 हो, हो, दिवसाचा. बरोबर. आणि मग नंतर एक आठवडाभर पुण्यात आहे बरं बरं. आणि मग परत. हां. तुम्ही अमेरिकेला बऱ्याच वेळा जाऊन आला ना? नाही, 5 वेळा जाणार. हां. आता पुन्हा केव्हा जाणार आहे? आता अजून ठरलेलं नाही. आता कसं या वर्षी आता हा आलाय, हो हो. त्यामुळे लगेच काही नाही. ते काय वाटतंय आता ते ट्रम्पमुळे आणखी गोंधळ झालेच. बरोबर. व्हिसा वगैरे आहे का तुमचा? आहे का? चालेल बघूया. आता मला काय आहे, मी वालचंदचं मी आले, मी लहान पूर्वीपासून करतो 80पासून. नंतर मी बघितलं त्या शेवटची काय झाले ते अल्युमिनीचं लक्ष गेलं. नुसतं लोक कार्यक्रमाला किती जातात, ॲक्च्युअल कोणी काही करत नाही, मिनिस्ट्री येतील काही येतील आणि रजिस्टर्ड नसल्यामुळे काय होते त्या अल्युमिनीचं व्हॅल्यू राहत नाही, व्हेरी ट्रू. नाही. मला पण ते लक्षात आलं. आता एक आमच्या बॅचला 25 वर्ष झाली, हो, हो. त्याला 2 हो, वर्ष हो, झाली. हो, तर त्याचं गेट टुगेदरच्या वेळेला व्हॉट्सॲप लिस्ट आता सगळ्या तयार झाल्या. हो. आता अनफॉर्च्युनेटली नारायण मराठे हो, बरोबर आहे. हो, हो. गेले तेच, बट त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ते आणि धायगुडे हो, हो, त्यांनी त्या व्हॉट्सॲप ग्रुप्स आता तयार केले. हो. तर ॲल्युमिनियमचा पूर्वीचा कन्व्हेन्शनल फायदा असा होता की लोक काय करतात ते कळायचं. हो. म्हणजे नुसतंच नाव हो, नसायचं, नुसतं. त्याच्यात थोडं माहिती असायची. तर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये माहिती नाहीये कोण काय करतं, बट ॲटलिस्ट 90% लोक आता कनेक्ट झाले हां, बरोबर आहे. व्हॉट्सॲपच्या थ्रू. नाही, आणि पण तरी माझं काय म्हणणं, हां. आता IIT मध्ये किंवा इतर ठिकाणी जशी असतं अल्युमिनी तशी व्हायला बरोबर पाहिजे. बरोबर. म्हणजे काय आहे टेक्निकल कॉलेज आहे आपलं. नाही, अगदी Technical चा गरजेचं खूप आहे. फायदा होऊ शकतो. अजून एक मला असं लक्षात आलं की आता तिकडच्या कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च फोकस असतो हो बराचसा. हो बरं म्हणजे हो. त्यांना जे ग्रँड मिळतात बरोबर त्याच्या आहे. थ्रू रिसर्च चालतं हां, आणि त्या रिसर्च मधून ती मुलं शिकतात. बरोबर आहे. ते नुसतंच पुस्तकी ज्ञान झालं, तेच पण internship त्याच्याबरोबर किंवा तो जो research. एक्सपिरियन्स असतो आणि नवीन गोष्टी डिस्कवर करायच्या आणि त्याच्यावरती काम करायचं. सगळे सक्सेसफुल होतं असं नाही, बरोबर आहे. पण ते- पण काम करत राहायला पाहिजे नवीन नवीन गोष्टींवरती. तर अजून आपल्या कॉलेजमध्ये वालचंदच्या कॉलेजमध्ये ते कितपत आलंय मला माहिती नाही. नाही इंडस्ट्रीनी कामं दिला पाहिजे त्यांना प्रोजेक्ट. थोडं गरजेचं आहे. आणि पण इंडस्ट्री एक पार्ट झाला त्याचा. हो पण हे जे अल्युमिनीचा जो विषय हो आहे, हो तर याच्या थ्रू जर फंड रेझिंग केलं हो. तर कॉलेज ते- स्वतःच प्रोजेक्ट करू शकतं. म्हणजे इंडस्ट्रीची ते गरज नाही. त्यासाठीच मी काय केलं होतं, मी असं म्हणतो आता लेट मराठे आपले नारायण मराठे मेमोरियल फंड करायचा. पण ते सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा गेल्या 25 वर्षावर नारायण मराठे वॉज ओनली पर्सन कॉन्टॅक्ट विथ एव्हरीबडी आणि एव्हरीबडी विल पे. त्यांच्या फॅमिलीलाही फायदा होईल, त्यांच्या मिसेसनाच त्याचे चेअरमन करायचे आणि आपलं आम्ही हे करून तिथं कॉलेज कसं सुधारता करता येईल. पण त्यांचे या गेल्या 25 वर्षातले जे विद्यार्थी होते ते सगळे दे आर कनेक्टेड विथ नारायण मराठे बरोबर. आणि ही वॉज एक्सप्लोजिव्ह एव्हरीवेअर इन ऑल ग्रुप्स ही वॉज टॉकिंग. He was active. हां, त्यामुळे काय होतं की त्यांच्या नावाने पैसे मिळतील. आज नुसत्या अल्युमिनीला म्हणून पैसे कोण देत नाही, कारण अल्युमिनीला ऑर्गनायझेशन आता स्ट्रॉंग नाही आहे. ती नुसती हे आहे. कसं आहे की आता आपल्या फॉर्मर वालचंदचे जे आहेत हो, हो. स्टुडंट, त्यातले खूप सारे आता बिझनेसमध्ये आता लीडर झाले. हो हो बरोबर आहे. तर अशा लोकांकडून फंड रेझिंग जर झालं हो. तर इंडिव्हिज्युअल फंड रेझिंग पेक्षा असं जर मोठं जर त्यांच्याकडून हो, जी हो. मिळाली ग्रँट, हो. तर हे जास्त बूस्ट होऊ शकेल. पण ते पैसे कॉलेजनी रिसर्चसाठी वापरून त्याचे हो. रिझल्ट्सही दाखवायला हवे. हो, बरोबर त्या आहे. रिझल्टमधून पैसे मिळतील असं नाही परत, बरोबर किंवा आहे. पेटंट्स फाईल होतील असं नाही. पण ही हां, प्रोसेस आहे बरोबर आहे. की आता नवीन AI आता हॉट हो, आहे हो, हो, सगळीकडे. हो, हो. तर कॉलेज
स्वतःही काहीतरी करू शकतो AI बरोबर विषयी. आहे. आणि काय की कॉलेज इज इन द मिडल ऑफ सिटी, हो, बरोबर, हो. सांगलीचा पार्ट आहे तो, इंटिग्रल पार्ट आहे. तर कॉलेजनी शहरासाठी सुद्धा काहीतरी करता येईल तेच की इथल्या हे लोकल मॅनेज कसं कम्युनिटीतूनच करायचं. आलेले आहेत हां. विद्यार्थी. आणि इथल्या कम्युनिटीलाही फायदा व्हायला पाहिजे त्याचा. करेक्ट आणि करेक्ट. शेवटी कसं आहे, सपोर्ट हा लोकल कम्युनिटीचा आहेच. अगदी त्यामुळे अगदी. ते झालं आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की इथलं सांगली हे उद्योगनगरी आहे. दहा अगदी पूर्वीपासून सगळे उद्योग वेळेडकरांच्या पासून मराठीचे सगळे उद्योग. बरोबर. आता ती उद्योगनगरी गेल्यासारखी झाली आहे. पुन्हा ते एकदम शिक्षण क्षेत्रातली झाली आहे फक्त. करेक्ट. उद्योग व्हायला पाहिजे. तर उद्योग जर डेव्हलप झाले तर आपल्याला पुढे फायदा होऊ शकतो. अगदी अगदी. त्यामुळे हे कॉलेजचं गिव्हिंग बॅक असं जे म्हणतात कम्युनिटीला, हो हो तर अशा काही गोष्टी हो, हो, कॉलेजने कॉलेजने करायला पाहिजे, social work. व्हॉलेंटरीली काही लोकांना ट्रेनिंग द्यायचं, शिकवायचं. ते काय त्यांना आता डिग्री नाही आम्ही मिळणार. आमच्या वेळेला इथं सगळ्या बाहेरच्या लोकांना आम्ही कॉम्प्युटर ट्रेनिंग देत होतो. बरोबर. पंडित सर होते ना, तुमचे SG कुलकर्णी वगैरे सगळे यायचे होते. बोर्डे सर सुद्धा आले ते कोर्स करायला. आणि त्यावेळेला 84 साली आम्हाला हे ऑनली कॉम्प्युटर मिळालं आपल्याला. तर प्रत्येक डिपार्टमेंटचा एक प्रोफेसरला बंगलोरला पाठवतो एक महिनाभर. अच्छा त्यात अच्छा मी गेलो होतो. अच्छा अच्छा. मी, साने, यार्दी अच्छा. असे असे Very 5 good. जण आम्ही गेलो होतो. हम्म. आणि ह्याची हे कर. आणि 5 जण आम्ही महिनाभर तिथे शिकलो. तिथं आम्हाला युनिक्स आणि हे शिकवलं. अच्छा हां, अच्छा. ते त्यावेळेला कोबोल बरोबर. आणि युनिक्सवरती आम्ही इथं कामं सुरू केलं. आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीचे पेपर्स सगळं एक्झामिनेशन सिस्टीम त्यावेळेला आम्ही इथून प्रदान करत होतो. आणि मग गोव्याच्या परीक्षेचे सुद्धा आले. ते पहिलं कॉम्प्युटर आपल्या इथं राज्याला सुरू झालं. बरोबर. हां, नंतर मग ते हे झालं, म्हणजे दुसरं डिस्ट्रीब्यूट झालं, इंडिया ब्रँचेस आल्या वगैरे ते झालं. पण पहिला आपला कॉम्प्युटरचा स्टार्ट आहे. बरोबर. आणि धोंडोबा साठेने जे सुरुवात केली ना, ते स्वतःच तरी त्यांनी किती काम केलं. ते सगळीकडचे पुण्यातल्या बिल्डिंग वगैरे सगळ्या त्यांनी बांधल्या. बरोबर. हां, ते संन्यास घेऊन संन्यास घ्यायला गेले होते याला हिमालयात. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही इंजिनियर आहात, संन्यास घेण्यापेक्षा ते तुम्ही तुमचं ज्ञान वापरा. आणि त्यावेळेला 47 साली फाळणी झाली ती. आणि आपलं कराचीचं कॉलेज तिकडे गेलं त्या साईडला. तर तिथले प्रोफेसरांना यांनी इथं बोलवलं. हां, म्हणजे ते पटवर्धन आहेत, गोखले होते ना, ते ₹1 पगार घेऊन इथं आले शिकवायला. ₹1 पगार फक्त घेत होते. कर्डिले होते सगळे तिथले लोक इथं आली. आणि तिथं कॉलेज सुरू झालं. बरोबर. आणि ते सुद्धा काय आहे की तिथे संस्थानं होती ना, सांगली आणि मिरज संस्थान. त्या दोघांचं त्यांना ब्रिटिशांचा त्यांच्यावर जोर होता. त्याच्या मध्यावर म्हणून इथं आपलं इथे सुरू केली. बरोबर. हां, दोघांच्या मध्ये. आणि ते कोणते वकील म्हणून त्यांची जागा होती. त्यांनी ती जागा दिली. आणि मग बाकीच्या लोकांनी जागा दिल्या, ते सुरू झालं. म्हणजे आणि राजेसाहेबांनी मदत केली सगळ्यांनी. पण खूप त्यावेळेला 47 ते 55 ते अहेड ऑफ इट्स टाइम होते सगळे हो, हो, लोक. म्हणजे त्यांनी हे सगळं सांगलीसारख्या हो, ठिकाणी तेच सुरू केलं. केलं, हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. पुण्यानंतर पहिलं सांगलीतच आपलं सुरू झालं. आणि वालचंदचं कॅम्पस किती सुंदर हे आहे. छान आहे. एवढी जागा आहे वालचंदकडे, जुनी झाडं आहेत, ग्राउंड आहे, हो, हो. स्पोर्ट्स आता फॅसिलिटी तर आहे. फार छान झालंय. माझ्याकडे सगळे व्हिडिओ काढले फोटोमध्ये. अच्छा मला अच्छा. दाखवली. बरं बरं. आता गेल्या आठवड्यातच केले. हम्म. एकदा जाऊन या बघून TV ला. खूप छान झालं. हो, जायचंय आता. हां. काल रविवारी जायचं होतं, तर नीट परीक्षा होती हो, ते तिकडे. इतकं सुंदर झालंय. चांगलं मला झालंय. बघायला मिळेल. म्हणजे पूर्वीचं हे ठेवले तुम्ही जागा ठेवल्या, पण खूप छान केले. इनोव्हेट केलं. हां, दगडे सर ते काय होतं डायरेक्ट होते. खूप त्यांनी चांगलं लिहिलं. बरोबर. बघूया मुद्दा. अगदी अगदी. चालेल. नमस्कार. अच्छा.